दोन किनारे भाग 1. पुण्याच्या शनिवार पेठेतल्या त्या जुन्या लाकडी खांब असलेल्या वाड्यात पहाटेची सुरुवात नेहमीच भोपाळीने किंवा संथ सुरांनी व्हायची. मधुराचा जन्म याच वाड्यातला. मधुरा म्हणजे साधेपणा, समजूतदारपणा आणि सुसंस्कृतपणाचा त्रिवेणी संगम होती. तिचे डोळे शांत होते आणि चेहऱ्यावर नेहमीच एक संथ हास्य असायचे. मधुराचे शिक्षण पुण्याच्या अत्यंत नावाजलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून झाले होते. ती अभ्यासात हुशार होती, पण कधीच तिने त्याचा गाजावाजा केला नाही. तिच्या वर्गात अनेक मुलं मुली होती, पण मधुराचा मैत्रिणींचा गोतावळा फार छोटा होता. अगदी बोटावर मोजता येतील अशा 3 ते 4 मैत्रिणी, ज्यांच्यासोबत ती सुखदुःख शेअर करायचे. मधुराला कॉलेज सुटले की कुठेही न रेंगाळता थेट घर गाठायला आवडायचे. संध्याकाळी आईने केलेला चहाचा सुवास घरात दरवळला की बाबा, भाऊ आणि मधुरा एकत्र गप्पा मारत बसायचे. दिवसभरात काय घडले, जगामध्ये काय चालले आहे यावर त्यांच्या मध्यमवर्गीय घरात तासनतास चर्चा रंगायची. मधुराला घरातल्या प्रत्येक वस्तूशी, माणसाशी आणि अगदी वाड्याच्या कोपऱ्याशी जिव्हाळा होता. ती घरातल्या मोठ्यांचा, शेजाऱ्यांचा प्रचंड आदर करायची. कोणाशीही बोलताना तिचा आवाज कधी चढायचा नाही. तिच्यासाठी तिचे कुटुंब आणि हे संथ आयुष्यच तिचे संपूर्ण जग होते. दुसरीकडे अवघ्या 3 तासाच्या अंतरावर असलेल्या मुंबईच्या नरिमन पॉइंट परिसरातील एका टोलेजंग स्कायस्क्रॅपरच्या 24व्या मजल्यावर अद्वैतचे विश्व होते. अद्वैतचे राहणीमान अतिशय उच्च दर्जाचे, अलिशान आणि आधुनिक होते. त्याचे वडील मुंबईतील एका नामांकित उद्योगपती होते, त्यामुळे अद्वैतचा जन्मच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन झाला होता. त्याचे शालेय शिक्षण मुंबईच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले आणि उच्च शिक्षणासाठी तो थेट लंडनला गेला. लंडनच्या एका जागतिक कीर्तीच्या शतकांचा इतिहास असलेल्या अत्यंत प्रतिष्ठित आणि महागड्या युनिव्हर्सिटीमधून त्याने बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली होती. लंडनला त्याच्या चकचकीत वातावरणाने आणि अफाट श्रीमंतीने अद्वैतच्या स्वभावाला एक वेगळीच धार दिली होती. तो अत्यंत घमेंडी, गर्विष्ठ आणि स्वतःच्या मतांवर ठाम राहणारा तरुण होता. त्याच्या मते जगात पैशाने आणि सत्तेने काहीही विकत घेता येऊ शकते. त्याचा मित्रपरिवार खूप मोठा होता. मुंबईतील बड्या उद्योगपतींची मुलं, मॉडेल्स, सेलिब्रिटीज त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये होते. रोज रात्री वेगवेगळ्या क्लबांमध्ये पार्ट्या करणे, महागड्या गाड्यांमधून फिरणे आणि विकेंडला गोव्याला किंवा परदेशात ट्रिप काढणे ही त्याची जीवनशैली होती. अद्वैतसाठी भावना, नाती आणि गोष्टी दुय्यम होत्या. त्याच्या लेखी फक्त यश, स्टेटस आणि पैसा यालाच महत्त्व होते. अद्वैत आता 26-27 वर्षाचा झाला होता. घरातून त्याच्यावर लग्नासाठी सातत्याने दबाव आणला जात होता. अद्वैतच्या आईवडिलांना आता घरात सून हवी होती, जी त्यांच्या घराण्याला शोभेल आणि त्यांच्या बिझनेस फॅमिलीला सांभाळेल. पण अद्वैतचा लग्न या संकल्पनेवरच अजिबात विश्वास नव्हता. त्याला वाटायचे की लग्न म्हणजे स्वतःच्या स्वातंत्र्यावर कुऱ्हाड मारून घेणे. जेव्हा त्याचे आईवडील त्याला मुलींचे फोटो दाखवायचे, तेव्हा तो त्या फोटोंकडे न बघताच ते नाकारायचा. एक दिवस घरात खूप मोठे भांडण झाले. अद्वैतच्या वडिलांनी त्याला स्पष्ट सांगितले, जर तुला या बिझनेसचा वारसदार व्हायचे असेल तर तुला संसार थाटावाच लागेल. आम्हाला एक संस्कारी मुलगी हवी आहे. अद्वैत प्रचंड चिडला. त्याने आपल्या खोलीत जाऊन विचार केला की रोजरोजच्या या कटकटीपेक्षा एकदाचे लग्न करून टाकलेले बरे, जेणेकरून घरातले शांत बसतील. दुसऱ्या दिवशी सकाळी डायनिंग टेबलवर चहा पिताना तो अतिशय थंडपणे आणि गर्विष्ठ स्वराने म्हणाला, ठीक आहे, माझी लग्नाला तयारी आहे. तुम्हाला जी मुलगी आवडेल तिच्याशी लग्न करा, पण माझी एक अट आहे. लग्नानंतर ती मुलगी माझ्या आयुष्यात, माझ्या मित्रांमध्ये आणि माझ्या स्वातंत्र्यात अजिबात हस्तक्षेप करणार नाही. मला तिने स्पेस दिली पाहिजे आणि मी तिला देईन. जर ही अट मान्य असेल तरच पुढचे बोला. अद्वैतच्या आईवडिलांनी सुटकेचा श्वास सोडला आणि त्यांनी मुलीचा शोध सुरू केला. नेमक्या याच काळात अद्वैतच्या आईच्या एका दूरच्या नातेवाईकाने पुण्याच्या मधुराचे स्थळ सुचवले. त्यांनी मधुराचे फोटो आणि तिची माहिती मुंबईला पाठवली.
फोटोमध्ये मधुरा अत्यंत साधी, सुबक आणि चेहऱ्यावर एक शांत भाव असलेली दिसत होती. अद्वैतच्या आईला पहिल्याच नजरेत ती आवडली. तिचे शिक्षणही उत्तम होते, जरी ते पुण्याच्या युनिव्हर्सिटीतले असले तरी. अद्वैतच्या आईने अद्वैतला तो फोटो दाखवला. अद्वैतने फोटोकडे एक तिरकस नजर टाकली आणि म्हणाला, दिसायला खूपच साधी आणि घरगुती आहे. माझ्या पार्टी कल्चरमध्ये ती कशी फिट होईल देव जाणे. पण ठीक आहे, तुम्ही म्हणालात म्हणून तिला मी भेटायला तयार आहे. लग्नाची पहिली अधिकृत भेट पुण्यात ठरली. अद्वैत त्याच्या अलिशान मर्सिडीज गाडीतून त्याच्या आईवडिलांसोबत पुण्यात दाखल झाला. शनिवार पेठेतल्या मधुराच्या घरासमोर जेव्हा ती मोठी गाडी थांबली, तेव्हा गल्लीतले लोक कुतूहलाने पाहू लागले. मधुराच्या बाबांनी आणि भावाने त्यांचे अत्यंत आदराने स्वागत केले. वाड्यातले वातावरण एकदम घरगुती होते. अद्वैत तिथे पाय ठेवल्यापासूनच अस्वस्थ होता. त्याला तिथली जुनी बांधकामं, मध्यमवर्गीय सोफे आणि साधेपणा अजिबात रुचत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर घमेंड स्पष्ट दिसत होता. काही वेळाने मधुरा हातात चहाचे कप घेऊन खोलीत आली. तिने हलक्या आकाशी रंगाची पैठणी साडी नेसली होती. केसांचा सुंदर आंबाडा बांधला होता आणि त्यात मोगऱ्याचा गजरा माळला होता. अद्वैतने तिच्याकडे पाहिले. ती सुंदर होती, पण तिच्या सौंदर्यात कोणतीही कृत्रिमता नव्हती. घरातल्या मोठ्यांच्या गप्पा झाल्यानंतर अद्वैतच्या आईने सुचवले, दोघांना जरा बाजूला जाऊन बोलू द्या. त्यांचे विचार जुळतात का ते पाहू दे. त्यांना वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील एका शांत बाल्कनीत पाठवण्यात आले, जिथून खाली तुळशी वृंदावन दिसत होते. दोघेही एकमेकांसमोर बसले. काही सेकंद शांततेत गेले. अखेर अद्वैतने शांतता भंग केली. त्याने आपले महागडे घड्याळ सरळ केले, पाय रोखून बसला आणि अत्यंत गर्विष्ठ आवाजात म्हणाला, तर मधुरा, आय होप तुला माझ्याबद्दल सगळी माहिती मिळाली असेल. मी लंडनमधून माझे हायर एज्युकेशन पूर्ण केले आहे. माझे जग आता बिझनेस आणि माझी लाईफस्टाईल खूप वेगळी आहे. मला विकेंडला पार्ट्या करायला आवडतात. माझे फ्रेंड्स खूप हायफाय आहेत. मला नाही वाटत की तू कधी अशा वातावरणात राहिली असशील. सो तू माझ्या या लाईफशी मॅच करू शकशील का? मधुराने अद्वैतच्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक प्रकारचा संयम होता. ती शांत स्वरात म्हणाली, अद्वैत, मी पुण्याच्या युनिव्हर्सिटीतून शिकले आहे. कदाचित ती तुमच्या लंडनच्या युनिव्हर्सिटी इतकी मोठी नसेल, पण तिथल्या शिक्षणाने मला माणसांचा आदर करायला शिकवले आहे. माणसाचे संस्कार आणि त्याचे विचार हे त्याच्या कपड्यांवरून किंवा तो कुठल्या क्लबमध्ये जातो यावरून ठरत नाहीत. मला कुटुंबांसोबत वेळ घालवायला आवडतो. याचा अर्थ असा नाही की मला बाहेरील जग समजून घेता येत नाही. जर नात्यात एकमेकांबद्दल आदर असेल तर जगातल्या कोणत्याही लाईफस्टाईलशी जुळवून घेणे कठीण नाही. अद्वैतच्या अहंकाराला हा पहिला मोठा धक्का होता. आजपर्यंत त्याला कोणत्याही मुलीने असेच सडेतोड आणि शांतपणे उत्तर दिले नव्हते. त्याचा चेहरा थोडा लाल झाला. त्याने स्वतःला सावरत विचारले, तुला माझ्याशी लग्न करायचे आहे का? कारण मी हे लग्न फक्त घरच्यांच्या समाधानासाठी करतोय. माझी स्वतःची तशी काही तीव्र इच्छा नाहीये. मधुरा थोडी गंभीर झाली. तिने विचार केला की हा माणूस खूप गर्विष्ठ आहे, पण तीही मागे हटणाऱ्यांपैकी नव्हती. तिने उत्तर दिले, माझ्यासाठी लग्न ही मोठी जबाबदारी आहे. जर आईबाबांना वाटत असेल की हे स्थळ माझ्यासाठी योग्य आहे, तर माझा त्यांच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. बाकी नातं कसं पुढे न्यायचं हे लग्न ठरल्यावर आपण दोघं मिळून ठरवू शकतो. दोघे खाली आले. अद्वैतने आपल्या आईवडिलांना सांगितले, माझा काही विरोध नाही. तुम्हाला योग्य वाटत असेल तर करून टाका. मधुरानेही आपल्या आईबाबांच्या डोळ्यांतील आनंद पाहून होकार दिला. अशा प्रकारे कोणताही मोठा ड्रामा न होता दोन पूर्णपणे भिन्न विचारसरणींच्या व्यक्तींचे लग्न निश्चित झाले. लग्न ठरल्यापासून ते प्रत्यक्ष लग्नाच्या दिवसांपर्यंत जवळपास 2.5 महिन्यांचा काळ होता. अद्वैतच्या आईने त्याला बजावले होते की त्याने मधुराशी फोनवर बोलून ओळख वाढवावी. त्यामुळे अद्वैतने अइच्छेनेच का होईना आठवड्यातून 2-3 वेळा मधुराला फोन करायचा. पण त्यांचे हे फोन कॉल्स प्रेमळ गप्पांचे नसून
एका वेगळ्याच वैचारिक युद्धाचे मैदान असायचे. पहिला फोन अद्वैतने एका रात्री उशिरा साधारण 11 वाजता केला. मधुरा तेव्हा झोपण्याच्या तयारीत होती. फोन उचलल्याबरोबर अद्वैत म्हणाला, हॅलो मधुरा, काय करतेस? मी नुकताच माझ्या मित्रांसोबत एका 5 स्टार लाऊंजमधून डिनर करून आलो. प्रचंड थकलोय, पण विचार केला फोन करावा. मधुरा म्हणाली, मी झोपायची तयारी करत होते. आमचे घर 9-9:30 वाजताच जेवून शांत होते. अद्वैत उपरोधाने हसला. ओ गॉड, 9 वाजता? मुंबईत तर 9 वाजता लोकांचा दिवस सुरू होतो. तू इतक्या लवकर झोपून काय करतेस? मला वाटतं तुला तुझी ही सवय बदलावी लागेल, कारण लग्नानंतर आपल्याला अनेकदा लेट नाईट पार्ट्यांना जावे लागेल. माझे मित्र खूप रात्रीपर्यंत जागे असतात. मधुराने शांतपणे उत्तर दिले. अद्वैत, लवकर निजणे आणि लवकर उठणे आरोग्यासाठी चांगले असते, असे आमचे शास्त्र सांगते. पण जर परिस्थितीनुसार कधी बाहेर जावे लागले तर मी नक्कीच येईन. पण रोजची लाईफस्टाईल आरोग्याला सांभाळूनच असायला हवी, नाही का? अद्वैतने चिडून फोन ठेवून दिला. काही दिवसानंतर दुसरा एक प्रसंग घडला. अद्वैतने मधुराला त्याच्या लंडनच्या दिवसांबद्दल सांगायला सुरुवात केली. तुला माहिती आहे मधुरा, मी ज्या युनिव्हर्सिटीत होतो तिथे जगभरातल्या श्रीमंत आणि नामांकित कुटुंबातली मुलं शिकायला येतात. तिथली लायब्ररी, तिथले प्राध्यापक आणि तिथला क्लास एकदम वेगळाच असतो. मला वाटत नाही की इंडियातल्या, विशेषतः पुण्याच्या युनिव्हर्सिटीत तसे वातावरण असेल. तिथले शिक्षण खूपच जुनाट पद्धतीचे असते. मधुराला तिच्या युनिव्हर्सिटीचा झालेला हा अपमान सहन झाला नाही. ती अत्यंत करारी आवाजात म्हणाली, अद्वैत, तुमच्या युनिव्हर्सिटीचे नाव मोठे असेल, तिथली फी करोडोंमध्ये असेल, यात शंका नाही. पण आमच्या पुणे विद्यापीठाला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हटले जाते. इथून शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांनी जगभरात नाव कमवले आहे. शिक्षण कुठे मिळते यापेक्षा ते घेणारा व्यक्ती त्या शिक्षणाचा वापर आयुष्यात कसा करतो हे महत्त्वाचे असते. तुमच्या मोठ्या युनिव्हर्सिटीने जर तुम्हाला दुसऱ्यांच्या शिक्षणाचा अनादर करायला शिकवला असेल तर मला माझ्या मध्यमवर्गीय युनिव्हर्सिटीचा जास्त अभिमान आहे. अद्वैत फोनवर स्तब्ध झाला. त्याला समजले की ही मुलगी साधी असली तरी ती तिच्या मूल्यांशी आणि स्वाभिमानाशी तडजोड करणारी नाही. एकदा अद्वैतने मधुराला तिच्या फ्रेंड सर्कलबद्दल विचारले. मधुराने सांगितले, माझ्या फक्त 3 मैत्रिणी आहेत, सई, मुग्धा आणि रिया. आम्ही कॉलेजपासून सोबत आहोत. आम्ही फारसे बाहेर जात नाही, पण जेव्हा भेटतो तेव्हा एकमेकांच्या घरी जातो. यावर अद्वैत म्हणाला, फक्त 3 मैत्रिणी? हा हा, माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत. माझे पर्सनल फ्रेंड्स किमान 50 आहेत, ज्यांच्यासोबत मी रोज उठतो बसतो. तुझा सोशल सर्कल इतका छोटा असेल तर तू माझ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये खूप लोनली फील करशील. मधुरा म्हणाली, अद्वैत, गर्दी असणे म्हणजे मित्र असणे नव्हे. संकट काळात जे धावून येतात तेच खरे मित्र असतात. माझ्याकडे अशा 3 मैत्रिणी आहेत ज्यांच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवू शकते. मला 1000 लोकांच्या गर्दीपेक्षा या 3 मैत्रिणी आणि माझं कुटुंब जास्त महत्त्वाचे वाटते. अशा अनेक संवादांमधून अद्वैतच्या लक्षात येत होते की तो मधुराला जितका कमी लेखण्याचा प्रयत्न करतोय तितकीच ती तिच्या विचारांनी त्याच्यावर मात करते आहे. त्याचा गर्विष्ठपणा तिच्या साधेपणासमोर थिटा पडत होता आणि हाच त्याच्या चिडचिडीचा मुख्य विषय होता. लग्नाची खरेदी करण्यासाठी मधुराचे कुटुंब मुंबईला आले. अद्वैतच्या आईने त्यांना मुंबईतील एका अत्यंत महागड्या आणि डिझायनर बुटीकमध्ये नेले. तिथल्या कपड्यांच्या किमती पाहून मधुराच्या आईबाबांचे डोळे पांढरे झाले. मधुराला एक साधा पण शोभिवंत लेहंगा आवडला, ज्याची किंमत मर्यादित होती. पण अद्वैत तिथे आला आणि त्याने तो लेहंगा पाहून नाक मुरडले. हा काय लेहंगा आहे मधुरा, अगदीच सामान्य वाटतोय. माझ्या बिझनेस पार्टनर्सच्या बायका आणि मुली लग्नाला येणार आहेत. तू जर असा साधा कपडा घातलास तर माझे स्टेटस काय राहील? हा बघा, हा डिझायनर लेहंगा मनीष मल्होत्राचा आहे. याची किंमत 5 लाख आहे. तू हाच घालणार आहेस.
अद्वैतने हुकूम सोडला. मधुराच्या बाबांनी हळूच अद्वैतच्या वडिलांना म्हटले, व्याही बुवा, हे जरा जास्त महाग होत आहे. आमच्या बजेटच्या बाहेर आहे. यावर अद्वैत मध्येच बोलला, तुम्ही पैशांची काळजी करू नका. मी माझ्या कार्डवरून पेमेंट करतोय. पण माझ्या लग्नात प्रत्येक गोष्ट माझ्या स्टेटसनुसारच झाली पाहिजे. मधुराने अद्वैतकडे पाहिले आणि म्हणाली, अद्वैत, लग्न आपल्या दोघांचे आहे. माझ्या बाबांची इच्छा आहे की त्यांनी त्यांच्या कमाईतून मला लग्नाचा पोशाख घ्यावा. तुमच्या पैशांचे प्रदर्शन करण्यासाठी माझ्या बाबांचा स्वाभिमानाला ठेच लागलेली मला चालणार नाही. मला हाच लेहंगा आवडला आहे आणि माझे बाबाच याचे पैसे देतील. अद्वैत अत्यंत रागाने बुटीकच्या बाहेर निघून गेला. त्याला वाटले की ही मुलगी प्रत्येक ठिकाणी त्याच्या श्रीमंतीचा आणि अधिकाराचा अपमान करत आहे. पण मधुराच्या मनात अद्वैतच्या या वागण्यामुळे एक भीती निर्माण झाली होती. हा माणूस इतका घमेंडी आहे की याच्यासोबत संपूर्ण आयुष्य कसे व्यतीत होणार, हा प्रश्न तिला सतावत होता. तिने रात्री देवासमोर बसून प्रार्थना केली, देवा, मला या नात्यात टिकून राहण्याची आणि अद्वैतचे मन बदलण्याची ताकद दे. आता एका नव्या प्रवासाची सुरुवात होणार होती. अखेर तो दिवस उजाडला ज्याची दोन्ही कुटुंबे वाट पाहत होती. लग्न मुंबईतील एका सुप्रसिद्ध 5 स्टार हॉटेलच्या विस्तीर्ण लॉनवर आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण परिसर रोषणाईने उजळून निघाला होता. देश विदेशातून मागवलेल्या फुलांनी मंडप सजवला होता. बॉलिवूडचे संगीतकार बॅकग्राऊंडला संथ संगीत वाजवत होते. अद्वैतच्या बाजूचे पाहुणे अतिशय हाय सोसायटीतले होते. स्त्रियांनी हिऱ्यांचे दागिने आणि महागड्या साड्या नेसल्या होत्या, तर पुरुष ब्रँडेड सूटमध्ये वावरत होते. दुसरीकडे मधुराचे पुण्याचे नातेवाईक अतिशय साध्या सुबक पारंपरिक पोशाखात एका कोपऱ्यात शांतपणे बसले होते. अद्वैत लग्नाच्या मांडवात आला. तो अत्यंत देखणा दिसत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचे तेच घमेंडी भाव कायम होते. तो त्याच्या मित्रांसोबत हसून गप्पा मारत होता, जणू काही हा त्याचा लग्नाचा विधी नसून एखादी बिझनेस पार्टी आहे. काही वेळाने सनईचे सूर वाजले आणि नववधू म्हणून मधुराने मंडपात प्रवेश केला. तिने तोच लेहंगा घातला होता जो तिच्या बाबांनी घेऊन दिला होता, पण तिच्या चेहऱ्यावरील सात्विक आणि निर्मळ हास्यामुळे ती जगातील सर्वात सुंदर वधू दिसत होती. तिची चाल अत्यंत संथ आणि डौलदार होती. जेव्हा ती स्टेजवर आली तेव्हा अद्वैतच्या काही मित्रांनी कुजबूज केली, मुलगी खरंच खूप क्लासिक आणि एलिगंट आहे. अद्वैत नशीबवान आहे. अद्वैतने ते ऐकले, पण त्याने चेहऱ्यावर काहीही भाव दाखवले नाहीत. मंगलाष्टकांचा सुमधुर आवाज गुंजला. भटजींनी मंत्रोच्चार सुरू केले. अद्वैतने आणि मधुराने एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातली. जेव्हा अद्वैतने मधुराच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले आणि तिच्या भाळावर शेंदूर लावला तेव्हा मधुराचे डोळे नकळत ओलावले. तिचे मनोमन अद्वैतचा पती म्हणून स्वीकार केला होता, मग तो कसाही असला तरी. लग्नाचे सर्व विधी पार पडले. मधुराने अत्यंत आदराने अद्वैतच्या आईवडिलांच्या आणि घरातील इतर मोठ्या माणसांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. तिची ही नम्रता पाहून अद्वैतच्या आईने तिला जवळ घेतले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. रात्रीच्या वेळी पाठवणीची वेळ आली. वाड्याच्या त्या संथ वातावरणातून आलेल्या मधुराला आता तिचे आई, बाबा आणि भावाला सोडून जायचे होते. तिच्या बाबांनी अद्वैतचा हात हातात घेतला आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाले, अद्वैत बाबा, आमची मुलगी खूप सोशिक आणि सुसंस्कृत आहे. तिला कधीही दुःखाची झळ सोसू देऊ नका. काही चुकले तर सांभाळून घ्या. अद्वैतने फक्त औपचारिकपणे मान हलवली. त्याच्या मनात या भावनिक दृश्याचे काहीच कौतुक नव्हते. मधुराने रडत रडत आपल्या आईबाबांचा निरोप घेतला. ती अद्वैतच्या त्या मोठ्या मर्सडीज गाडीत बसली. गाडी मुंबईच्या दिशेने वेगाने धावू लागली. रात्रीच्या अंधारात पुण्याचे ते शांत मध्यमवर्गीय विश्व मागे सुटत चालले होते. मधुराने खिडकीबाहेर पाहत एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या शेजारी बसलेला तिचा पती अद्वैत फोनवर त्याच्या मित्रांशी कोणत्या तरी पार्टीबद्दल हसून बोलत होता. मधुराला जाणीव झाली की तिचे शांत आयुष्य आता संपले असून ती अशा एका वादळी जगात प्रवेश करत आहे जिथे पावलोपावली तिच्या संस्कारांची, तिच्या संयमांची आणि तिच्या प्रेमाची परीक्षा घेतली जाणार होती.
दोन वेगळे किनारे आता एका नदीच्या प्रवाहात एकत्र आले होते, पण ते कधी एकमेकांना मिळतील की कायमचे समांतर राहतील हे येणारा काळच ठरवणार होता. पुढील भागात आपण पाहणार आहोत मुंबईच्या घरात मधुराचे गृहप्रवेश कसे होते. पहिल्याच दिवशी अद्वैतच्या गर्विष्ठ स्वभावाचा कोणता नवीन नमुना तिला पाहायला मिळतो आणि अद्वैतच्या हायफाय मित्रांसोबत मधुराची पहिली भेट कशी होते. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.